नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत थंडीसाठी स्पेशल अशी इडली। तर ही इडली काही फर्मेंट करायचं नाहीये, काही नाही, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण ही इडली बनवणार आहोत। आपण एरवी जेव्हा तांदळाची इडली बनवतो तेव्हा काय करावं लागतं आपल्याला तांदूळ भिजत घालायचे, वाटायचे, नंतर मग ते बारीक करायचं, एवढं काहीच करायचं नाहीये। आपल्याला मस्त अशी रव्याची मसाला इडली बनवायची आणि अगदी युनिक स्टाईलमध्ये आहे आणि साऊथची स्पेशलिटी आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल। तर तुम्ही ही इडली कशी बनवायची, यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। आता आपण इथे आधी एक छोटी फोडणी करणार आहोत। तर फोडणीसाठी इथे मी एक छोटे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे। जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तूप चांगलं तापलं का इथे आपल्याला मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली का मग बाकीचं साहित्य आपण मसाले जे आहेत ते घालायचे। तर आधी आपण इथे मोहरी घालून घेऊया, मोहरी चांगली तडतडू द्यायची। तर आता तूप चांगलं तापलेलं आहे। आता इथे मी 1 चमचाभर मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। हे पहा, आपली मोहरी छान अशी तडतडली का मग आपण पुढचं साहित्य घालून घ्यायचंय। आता मोहरी छान तडतडली, आता आपण यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण इथे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ याचा वापर करणार आहोत। तर आधी मी इथे कढीपत्ता घालून घेतलाय। जर 2 वाट्या रवा असेल तर त्याला आपण 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे आपण चण्याची डाळ घालणार आहोत। जर एक कप आपला जर रवा असेल तर आपल्याला फक्त एक चमचा उडदाची आणि 1 चमचा चण्याची असं घालायचं आहे। तर आता इथे मी 2 कप रवा घेणार आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे डाळी घातलेल्या आहे। आता हे आपण जी डाळी घातल्या आहेत या डाळीचा रंग बदलेपर्यंत, जरा छान अशा खरपूस होईपर्यंत मंद गॅसवर आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत। आणि इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे, म्हणजे ज्या रव्यापासून आपण उपमा किंवा शिरा बनवतो तो रवा। बारीक रव्याचा वापर करायचा नाही, जाड रव्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे आपली इडली छान अशी जाळीदार होईल। बारीक रव्याचा जर वापर केला तर इडली सॉफ्ट होईल पण जाळीदार होणार नाही, म्हणून आपण इथे जाड रव्याचा वापर करणार आहोत। आता इथे थोडेसे मी काजूचे तुकडे घातलेले आहेत। जर तुम्हाला काजू नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल। थोडीशी कोथिंबीर घातली आहे, म्हणजे आपण जे रवा बनवणार आहोत हा भाजून घेणार आहोत। हा रवा तुम्ही 1 महिना 2 महिने स्टोर करू शकता। फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये जर आपण हा भरून ठेवला तर हा छान असा 1.5 ते 2 महिने खराब होत नाही। बाहेर ठेवला तर 15-20 दिवस 1 महिनाभर चांगला टिकतो। त्यामुळे कोथिंबीर सुद्धा आपण तेलातच घातली, म्हणजे त्यातले जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि आपला रवा हा जो आपण प्रीमिक्स बनवतोय हे इडलीचं, हे प्रीमिक्स चांगलं टिकेल। आणि रवा भाजताना आपल्याला 5 ते 7 मिनिटं भाजायचा आहे, खूप जास्त भाजायचा नाही। जसं आपण शिऱ्याला किंवा उपम्याला भाजतो त्याप्रमाणे आपल्याला याचा रंग बदलवायचा नाहीये, तसा आपल्याला भाजायचा नाहीये, पण नॉर्मली आपल्याला छान असा 5 ते 7 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। तर आता आपण रवा चांगला भाजून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद करून हा थंड करून घेणार आहे आणि आपला रवा थंड होतोय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर आता आपला रवा मी जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घेते आणि चांगला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत हा थंड करून घ्यायचा आहे। तर आता बाउलमध्ये काढून घेऊया आपण। मस्त अगदी खूप सुंदर ही जी इडली आहे ही अगदी स्पॉन्जी होते, अगदी मऊ जाळीदार होते आणि लहान मुलांना पटकन डब्यावर काहीतरी बनवून द्यायचंय, उशीर झालाय, तर या वेळेला आपण 5 मिनिटं रवा भिजवून, म्हणजे हे प्रीमिक्स भिजवून मस्त अशी इडली बनवू शकतो आणि मुलांना सुद्धा ही इडली खूप आवडते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। तर आता हा रवा मी काढून घेते
आणि थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण छान अशी खोबऱ्याची चटपटीत अशी चटणी बनवूया. ज्या चटणीमध्ये मी पुदिन्याचा सुद्धा वापर केला आहे आणि हे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. तर तुम्ही ही चटणीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. आता आपण हा रवा थंड करून घेऊया आणि चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण जे ओलं खोबरं आहे ते घालून घेऊया. तर मी एक छोटा नारळ घेतलेला आहे. तर इथे मी आता खोबरं काढून घेते, ओलं खोबरं. नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा पुदिना आणि इथे लिंबा एवढं म्हणजे एक छोटा लिंबू असतो तेवढं चिंच घालणार आहे. जर चिंच नसेल तर तुम्ही इथे एक अर्धा लिंबू पिळलात तरी सुद्धा चालेल. आणि कोथिंबीर घालायची आहे. तर भरपूर अशी मूठभर अशी कोथिंबीर घातली आहे. पुदिन्याची पानं घातली आहे मूठभर. आणि हे आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी शेंगदाणे घालायला विसरली आहे. तर इथे आता आपण शेंगदाणे घालून घेऊया. अगदी मूठभर शेंगदाणे घालायचे आणि मिक्सरमधनं हे बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलंय आणि बारीक करते. आता इथे थोडं मीठ आणि साखर सुद्धा घालून घेऊया आपण, म्हणजे मिक्सरमध्येच ही मस्त अशी बारीक होईल आणि मिक्स सुद्धा होईल. तर मिक्सरमध्ये आता आपण इथे चवीपुरतं मीठ, साखर घातली आणि मस्त चटणी अशी छान चटपटीत अशी चटणी आपली वाटून झाली आहे. आता या चटणीला आपण एक तडका देणार आहोत. तर तडक्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलंय. तेलामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी आहे ना, कच्ची जर राहिली ना तर ती दाताखाली आली का अगदी कडवट लागते. त्यामुळे मोहरी चांगली जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा मोहरी अगदी मस्त अशी तडतडूनच घ्यायची. तर आता आपली मोहरी हे बघा मस्त तडतडली आहे. त्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पानं घालूया. गॅस बंद केलाय आणि नंतर मी कढीपत्त्याची पानं घातलीत आणि हा तडका जो आहे हा आता आपण या चटणीवर ओतून घ्यायचा आहे. जर तुम्हाला इथे एखादी लाल मिरची घालायची असेल, सुकी लाल मिरची, तर ती सुद्धा घालू शकता. आता आपली ही चटणी तयार झाली आहे आणि आपलं जे प्रीमिक्स आहे रव्याचं ते सुद्धा मस्त थंड झालंय. आता आपण याचं बॅटर बनवून घेऊया. पण त्याआधी स्टोअर कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे अशा पद्धतीने पूर्ण थंड करून घ्यायचं. रूम टेम्परेचरवर आल्यावर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये चांगलं घट्ट बंद करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. अगदी 2 ते 3 महिने हे प्रीमिक्स टिकतं. तर अशा पद्धतीने मी हे सगळी जे प्रीमिक्स आहे हे बाटलीत भरलेलं आहे एका काचेच्या बरणीमध्ये आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता इथे मी 1.5 कप आपलं प्रीमिक्स घेतलंय आणि जर 1.5 कप प्रीमिक्स असेल तर त्यासाठी आपल्याला 1 कप दही घ्यायचं आहे आणि दही शक्यतो थोडंसं आंबट घ्यायचं आहे. म्हणजे जी आपण फर्मेंटेशनची प्रोसिजर करतो त्या पद्धतीने हे आंबट होतं आणि मग आपली इडलीसुद्धा छान सॉफ्ट आणि मस्त नरम नरम अशी छान होते. आता मी इथे 1 कप दही आणि 1 कप पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं जर तुम्हाला असं वाटलं पीठ पातळ झालंय तर घाबरायची अजिबात गरज नाही. कारण हे पीठ पीठ जरी पातळ झाला, हा रवा जरी पातळ झाला तरी हा रवा पाणी शोषून घेतो आणि नंतर हे मस्त असं फुलून येतं पीठ. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आणि शक्यतो थोडंसं पातळच करायचं म्हणजे आपली इडली छान फुलते. अगदी जर घट्टच ठेवलं ना तर मग इडली कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण इडली करतो जी रव्याची इडली आहे, तेव्हा आपण थोडंसं पाणी जास्त घालायचं म्हणजे रवा छान पाणी शोषून घेतो आणि इडली मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आपण झाकण ठेवून हा रवा जो आहे हा भिजू देऊया. 5 मिनिटं आपण हा साईडला ठेवून द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. पाणी चांगलं तापवून घ्यायचं. आपल्याला थंड इडलीच्या भांड्यामध्ये
ठेवायचं नाहीये, पीठ घालायचं नाहीये, नाहीतर आपली इडली ही फुलणार नाही. तर आता आपण तिथं पाणी उकळत ठेवलं इडलीच्या भांड्यामध्ये. नंतर इडलीच्या स्टँडला आपण थोडं-थोडं तेल लावून घेऊया. सगळीकडनं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय आपल्याला. हे बघा सगळ्या पूर्ण भांड्यांना मी तेल लावून घेतलंय आणि ह्यावर आता यावर आपण काजूचे तुकडे ठेवून घेऊया. हे बघा, इडलीमध्ये असे काजूचे तुकडे खूप सुंदर दिसतात. जी आपण रव्याची मसाला इडली बनवतो, त्यामध्ये काजूचे तुकडे खूप छान दिसतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने सगळ्या इडलीच्या भांड्यावर असं काजूचे तुकडे लावून घेते. आणि तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा छान असं फुललेलं असेल रव्याचं. रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतं. आता आपण इथे 1 पाउच इनो घातलेला आहे आणि मस्त असं चांगलं फेटून घ्यायचंय. म्हणजे आपली इडली छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल. तर आता आपलं हे बॅटर तयार झालंय. आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये जे इडलीच्या थाळ्या आहेत त्यामध्ये थोडं-थोडं बॅटर घालून घ्यायचं. अगदी पूर्ण भरायचं नाहीये. तर आधी आपण हे इनो सगळा छान आपल्या बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे. इतकं छान आपल्याला ढवळून घ्यायचंय. आणि आता ह्या भांड्यांमध्ये मी 2-2 चमचे इडलीचं बॅटर घालून घेते. तर प्रत्येक भांड्यामध्ये 2-2 चमचे इतकंच बॅटर घालते. कारण ह्या इडल्या खूप छान अशा फुलतात आणि मग व्यवस्थित अशा होणार नाही. त्यामुळे 2-2 चमचेच आपण इथे इडलीचं बॅटर घातलंय. तर प्रत्येक भांड्यामध्ये मी थोडं-थोडं बॅटर घालून घेते. हे पहा. असं मस्त आपण इथे बॅटर घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही भांडी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायची. मस्त तापलेलं आहे पाणी आणि 10 ते 15 मिनिटं आपण ह्या इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. एक 15 मिनिटामध्ये आपल्या इडल्या व्यवस्थित अशा स्टीम होतात. तर आता मी सगळे जे थाळ्या आहेत इडलीच्या त्या ठेवते इडलीच्या भांड्यामध्ये आणि गच्च असं झाकण लावून घ्यायचंय. आणि मस्त आपल्या इडल्या एक 15 मिनिटं आपण मीडियम गॅसवर चांगल्या स्टीम करून घेऊया. हे पहा 15 मिनिटं झालीत आणि आपल्या इडल्या मस्त अशा फुललेल्या आहेत, स्टीम झालेल्या आहेत. आता मी ह्या काढून घेते आणि पूर्ण वाफ जाईपर्यंत आपण वाट पाहूया आणि मग नंतर ह्या इडल्या आपण काढून घेऊया. हे पहा मस्त झालेले आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गाजर वगैरे किसून घालू शकता किंवा मटार थोडेसे ब्लांच करून त्याचा क्रश करून घालू शकता. आवडतात त्या भाज्यासुद्धा आपण या इडलीमध्ये घालू शकतो. हे बघा किती जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने इडली बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी या इडल्या होतात. अगदी 10-15 मिनिटामध्ये आपण ह्या इडल्या बनवू शकतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे पहा मी सगळ्या इडल्या अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने सगळ्या काढून घेते चमच्याच्या साहाय्याने. हे पहा त्याच्यावर काजूचे एक-एक काप ठेवलेले आहेत आपण. किती सुंदर दिसतायत आणि आपण ज्या बनवलेल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर या इडल्या अतिशय भन्नाट लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता-जाता मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपली जी मसाला इडली आहे रव्याची ती तयार आहे. आता मी इथे तुम्हाला एक इडली तोडून दाखवते की किती छान सॉफ्ट आणि जाळीदार आपली इडली झालेली आहे ते. हे बघा किती जाळीदार आहे बघा. तुम्हाला दिसतच असेल
आता मी इथे एक इडली तुम्हाला दाखवते तोडून. हे बघा, अगदी सॉफ्ट, अगदी कापसासारखी मऊ आपली इडली तयार झाली आहे. हे बघा, अगदी स्पॉन्जी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने इडली बनवून पहा आणि मला नक्की सांगा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त चटणी पण भारी झाली. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. या तुम्ही पण खायला.